नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अशोक शेलार, मराठी विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. BA भाग 2 सेमिस्टर 3 मराठी पेपर नंबर 4च्या वर्गामध्ये आपणा सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण काव्यगंध या पाठ्यपुस्तकातील आपले पहिले कवी केशवसूत यांच्या कवितेच्या अध्यापनाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण केशवसूतांचा परिचय करून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यांची अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कवीची कविता अभ्यासनापूर्वी किंवा कोणत्याही कवी किंवा लेखकाची एखादी साहित्यकृती अभ्यासनापूर्वी त्या लेखकाची किंवा त्या कवीचा परिचय करून घेणं ही फारच महत्त्वपूर्ण गोष्ट असते. कारण तो कवी ज्या काळामध्ये लेखन करीत होता तो काळ कसा होता, तो काळ आणि तो कवी समजून घेतल्याशिवाय आपणाला त्याची साहित्यकृती, मग ती कविता असो, कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, काहीही असो, कवी किंवा लेखक समजून घेतल्याखेरीज, कवी आणि लेखकाचा काळ समजून घेतल्याखेरीज त्याची कलाकृती आपणाला समजत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण या ठिकाणी केशवसूतांची कविता पाहण्यापूर्वी केशवसूतांचा परिचय करून घेणार आहोत. केशवसूतांचा जन्म 1866 आणि केशवसूतांचा मृत्यू 1905. केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं पूर्ण नाव. ते केशवसूत या टोपण नावाने लेखन करत असेल. केशवसूत हे त्यांच्या वडिलांचं नाव आणि सूत याचा अर्थ पुत्र किंवा मुलगा. मग केशवाचा पुत्र किंवा केशवाचा मुलगा या अर्थाने त्यांनी स्वतःचं टोपण नाव केशवसूत असं ठेवलेलं आपणाला दिसून येतं आणि केशवसूत या नावाने त्यांनी काव्यलेखन केलेलं हे आपणाला दिसून येतं. या केशवसूतांचा जन्म मालगुंड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी 1866 एका गरीब मध्यमवर्गीय अशा कुटुंबामध्ये झाला. केशवसूतांनी केशवसूत या टोपण नावाने आपलं कविता लेखन केलं. काव्यरत्नावली याचे ते संपादकसुद्धा राहिलेले आहेत. खेड, बडोदे, वर्धा, नागपूर आणि पुणे या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. शिक्षणासाठी त्यांना खूपच फिरस्ती करावी लागलेली आपणाला दिसून येते. 1880 साली ते विवाहबद्ध झाले. तत्कालीन चालीरीती रूढींप्रमाणे साधारणतः वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह संपन्न झाला आणि 1889 ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. 1889 ते 1896 अर्थातच हा पारतंत्र्यातील सर्व कालखंड. यावेळेला 1889 ते 1896 ते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हंगामी नोकऱ्या करीत राहिलेले आपणाला दिसून येतात. पुढे प्लेगमुळे नोकरीनिमित्त त्यांनी खानदेशात प्रयाण केले. प्रथमतः खानदेशातील भडगाव नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. तर 1901 फैजपूरला ते मुख्याध्यापक झाले. एप्रिल 1904 पासून धारवाड येथे सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. मात्र 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी या ठिकाणी प्लेगच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला. केशवसूतांचा हा कालखंड आपण जर लक्षात घेतला तर आपणाला दिसून येतं की हा पारतंत्र्याचा कालखंड आहे. केशवसूत 1866 ते 1905 हा त्यांचा कालखंड साधारणतः 40-39 वर्षाचं ऊनपुरं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. त्यामध्येही नोकरीची चिंता आणि या नोकरीसाठी करावी लागलेली भटकंती ही त्यांच्या वाट्याला आलेली आपणाला दिसून येते.
आणि त्यांचं जे शालेय शिक्षण झालं ते जे वय होतं त्या वयामधली त्यांची घरची जी कौटुंबिक परिस्थिती होती ती तशी ओढगस्तीचीच परिस्थिती होती. आणि अशा या ओढगस्तीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि पुढं ते शिक्षक झाले. मात्र दुर्दैवाने त्यांचा लवकरच मृत्यू झाला. त्यांचा जो काव्यरचना काल आहे तो साधारणतः 1885 ते 1905 या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जवळपास 135 कवितांचे लेखन केले. काही इंग्रजी कवितांचे सुद्धा त्यांनी लेखन केले. मराठी आणि इंग्रजीतील काही पत्रे त्यांची प्रकाशित आहेत. इंग्रजी सॉनेटच्या अनुकरणातून त्यांनी सुनीत हा काव्यप्रकारसुद्धा मराठीमध्ये रुजवला. मात्र केशवसुतांच्या हयातीमध्ये त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. केशवसुतांच्या मृत्यूनंतर हरपले श्रेय नावाचा त्यांचा कविता संग्रह 135 कवितांचा संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. त्याच संग्रहातील अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंज म्हणजे अस्पृश्य किंवा त्यालाच आपण दलित हाही शब्द वापरतो. गांधीजींनी त्याला हरिजन हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये एक जात व्यवस्था आहे आणि ही जात व्यवस्था आपणा सर्वांना परिचयाची आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी उतरंड भारतीय जात व्यवस्थेमध्ये असलेली दिसून येते. ब्राह्मण हा सर्वोच्च स्थानी आणि शूद्र हा सर्वात तळाच्या स्थानी असलेला आपणाला दिसून येतो. आणि ही हजारो वर्षे चालत आलेली ही जात व्यवस्था आजही भारतात अस्तित्वात असलेली आपणाला दिसून येते. आणि आजही जाती विषमतेवरून समाजात निर्माण होणारी तेढ, समाजात निर्माण होणारे तणावाचे प्रसंग हे आपण आजही अनुभवत असतो. केशवसुतांच्या कालखंडामध्ये तर ही जाती विषमता आजच्यापेक्षा कितीतरी अधिक भयावह अशा स्वरूपाची होती. आणि या जात व्यवस्थेचं वास्तव त्या काळातलं काय होतं ते वास्तव कवी केशवसुतांनी अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न या कवितेतून आपल्यासमोर ठेवलेला आहे. आपल्याकडं म्हटलं जातं, जी मेल्यावरही जात नाही ती जात असते, असं जातीबद्दल बोललं जातं. मात्र आजही जातीय ध्रुवीकरणच समाजामध्ये होत असताना आपणाला दिसून येत आहे. खरं तर जाती अंताचा लढा आपण सर्वांनी लढला पाहिजे. आणि हे जातीमध्ये असणारं जे विषमतेचं वातावरण आहे हे वातावरण आपण निवळलं पाहिजे. आणि ही विषमता जातीवरून माणसामध्ये असणारी विषमता आपण दूर केली पाहिजे. मात्र आजही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ही जात व्यवस्था असलेली आपणाला दिसून येते आणि ती अधिक टोकदार बनत चाललेली आहे. हेही दुर्दैवानं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागतं. अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता केशवसुतांनी साधारणतः 1886-85मध्येच लिहिलेली कविता आहे. या कवितेमध्ये तत्कालीन काळातील जातवास्तव मांडताना, जाती विषमता मांडताना कवी केशवसूत म्हणतायत बघा, त्यांनी एक प्रसंग या ठिकाणी चित्रित केलेला आहे आणि त्या प्रसंगातून हे जातवास्तव आपल्यासमोर मांडलेलं आहे. मी कविता वाचतोय. मुले अत्यंजाची बिचारी मजेने, पथाच्या अहो खेळता ती कडेने. दुरुणी तिथे विप्र डावलात आला, वदे काय तो त्या मुग्ध बालकाला. या ठिकाणी या पहिल्या 4 ओळींच्या कडव्यामध्ये कवी केशवसुतांनी एक आपल्यासमोर चित्र उभा केलेलं आहे की काही अस्पृश्यांची मुलं, काही अस्पृश्य मुलं रस्त्यावरती सकाळी सकाळी खेळ मांडलेला आहे या मुलाने आणि रस्त्यावरती ती खेळत आहेत. आणि त्याच रस्त्याच्या कडेला रस्त्यावर खेळत असणारी ही मुलं त्याच रस्त्याने नदीवरून स्नान करून आलेला एक ब्राह्मण आपल्या घराकडे परत चाललेला आहे. आणि तो ब्राह्मण दुरून येतानाच बघतो की रस्त्याच्या कडेला ही मुलं खेळत आहेत आणि
ह्या मुलांची सावली जरी आपल्या अंगावर पडली तरी आपल्याला विटाळ होईल या भावनेने तो तिथूनच मुलांच्यावर ओरडतो. तिथूनच तो मुलांच्यावर ओरडतो आहे, या खेळणाऱ्या मुलांच्यावर. काय म्हणतोय तो मुलांना या खेळणाऱ्या? सरारे दुरी पोर हो महारड्यांचे, चला खेळ हे मांडले डोंबलाचे. निघा वाट द्या लवकरी ब्राह्मणाते, पळाली मुले कोण राहील तेथे. बघा, या ठिकाणी तो ब्राह्मण पाहतोय की ती मुलं रस्त्यावरती खेळत आहेत, ही अस्पृश्याची मुलं आहेत, आणि म्हणून तो त्या मुलांच्या अंगावर ओरडतोय की सरारे पुरी दुरी पोर हो महारड्यांचे. महारड्याच्या मुलांनो, महारडा म्हणणं ही एक प्रकारची शिवीच आहे किंवा एखाद्याच्या जातीचा अशा प्रकारानं उल्लेख करणं हे शिवीस्पद, अपमानास्पद आहे. तो त्या मुलांचा अपमानच करतोय आणि त्यांना म्हणतोय की सरा बाजूला, कसले डोंबलाचे खेळ मांडून बसलेला आहात रस्त्यावरती, चला निघा, मला वाट द्या, मी ब्राह्मण आहे, मला पहिली वाट मोकळी करून द्या. आणि ती मुलं तिथून पळून जाऊ लागतात, घाबरतात त्याच्या ओरडण्याला. काही मोठी मुलं असतात ती तिथून पळून निघूनही जातात. मात्र त्यातीलच एक जो छोटा मुलगा असतो तो मात्र तिथेच थांबतो. कवी काय म्हणतोय बघा, परी एक त्यातील तैसाचे ठेला, उगारी तधी दुष्ट तो एष्टी केला. त्या मुलांच्यामधील, खेळणाऱ्या मुलांच्यामधील एक लहान मुलगा मात्र तिथेच थांबला आणि त्यावेळेला त्या दुष्ट ब्राह्मणानं आपल्या हातातील जी काठी होती, यष्टिका म्हणजे काठी, ती आपल्या हातातील काठी त्या मुलावर उगारली आणि काय म्हणतोय तो त्याला, म्हणे गाढवा सावली ना पडेल, दुरी हो पहा हाच खाऊ मिळेल. गाढवा, तुला अक्कल नाही, चल बाजूला हो, नाहीतर मी तुला या काठीनं झोडपून काढेन. असं म्हटल्यानंतर तदी बाळ तोही घराला निघाला. त्यावेळेला तो मुलगासुद्धा घाबरला, त्या ब्राह्मणाला रडू लागला बिचारा. तदी बाळ तोही घराला निघाला, मनी आपुल्या या करी चिंतनाला. तो घराकडे निघालेला आहे, पण त्याच्या मनामध्ये आता एकच विचार पुन्हा 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 त्याच्या मनामध्ये येतोय. आणि काय विचार आहे तो, जरी त्यावरी सावली माझी गेली, जरी त्यावरी सावली माझी गेली, तरी काय बाधा असे ठेवलेली. त्या अस्पृश्य मुलाच्या मनामध्ये, दलित मुलाच्या मनामध्ये एकच विचार येतोय की जर माझी सावली त्या ब्राह्मणावरती पडली असती तर असं काय अडचण आली असती, असं कोणतं संकट उभं राहिलं असतं. घरी जाऊन तेची माते विचारी. आणि हाच त्याच्या मनात आलेला जो प्रश्न आहे तो घरी जाऊन त्यानं आपल्या आईला विचारलेला आहे. काय विचारलेला आईला आहे त्यानं प्रश्न, की जर माझी सावली त्या ब्राह्मणावर पडली असती तर असं काय कोणतं मोठं संकट ओढवलं असतं. त्यावेळेला वदे तेधवा त्यासी माता विचारी. त्यावेळेला त्याच्या आईनं या मुलाला काय उत्तर दिलेलं आहे पहा. ही मुलाची आई मुलाला उत्तर देते, आम्ही नीच बा ते लोक थोर. काय मुलाला सांगते ही, की आम्ही नीच बा, अरे आपण हलक्या कुळात जन्माला आलो, आपण शूद्र जातीत जन्माला आलो म्हणून आपण नीच आहोत, आपण शूद्र आहोत, आपण अस्पृश्य आहोत, आपण दलित आहोत, आपण या एकूण जात व्यवस्थेमध्ये सगळ्यात तळाला आहोत, आपण नीच आहोत. आम्ही नीच बा आणि ते लोक थोर. आणि ते ब्राह्मण लोक मात्र काय आहेत, थोर आहेत, म्हणजे सर्वश्रेष्ठ स्थानी आहेत. आम्ही नीच बा आणि ते लोक थोर, तया पाहता होईजे नित्य दूर. आणि त्यांना पाहिल्यानंतर आपण बाजूला व्हावं आणि पहिल्यांदा त्यांना रस्ता द्यावा. अशा प्रकारे या मुलाची आई या ठिकाणी मुलाला, तिला जे परंपरेनं शिकवलेलं आहे तेच आपल्या मुलाला शिकवताना दिसून येते. त्या मुलाची आई त्या मुलाला काय शिकवते, जे परंपरेनं तिला शिकवलेलं आहे, जे इथल्या रूढीने तिला शिकवलेलं आहे तेच ज्ञान ते आपल्या मुलाला देते. आणि आपण नीच कुळामध्ये जन्मलेलो आहोत, त्यामुळं आपणाला समाजात अशीच वागणूक मिळणार बाळा, आणि आपण त्यांना मात्र चांगली वागणूक द्यायची, आपण ती आल्यानंतर बाजूला व्हायचं, असं ती आपल्या मुलाला सांगते. सुधे बोलली हे परी काय तिथे, कळे की जग नाडून या परांते, म्हणून करुणी अधिघोर पाप, जनी गाजवी मानवी सोपताप. त्या बिचारीला खरं इथल्या समाजव्यवस्थेनं जे काही शिकवलं तेच ती मनावर घेऊन बसली आणि आपण नीच आहोत,
आपण अस्पृश्य आहोत, आपण हलक्या जातीचे आहोत आणि ते उच्च जातीचे आहेत आणि हलक्या जातींनी उच्च जातींना सन्मान द्यावा याचा असतो आणि त्यांनी जरी आपला अपमान केला तरी तो आपण मूकपणाने गिळायचा असतो, हेच ती आपल्या मुलाला या ठिकाणी शिकवते किंवा सांगताना दिसून येते आणि या ठिकाणी ही कविता संपते. खरं तर ही जी कविता आहे या कवितेमध्ये भारतीय जातीव्यवस्थेवर प्रहार करणारी विचार कल्पना कवींनी मांडलेली आहे. गावकुसाबाहेरच्या रस्त्याकडेला खेळात दंग असणारी अस्पृश्यांची मुले, अंगावर सावली पडून विटाळ होऊ नये म्हणून वाट सोडण्यासाठी त्यांना दटावणारा, काठी घेऊन त्यांच्या अंगावर धावणारा ब्राह्मण, ब्राह्मणाच्या दटावण्याने रागवण्याने आपली सावली पडल्याने अशी काय बाधा होणार आहे, अशी काय अडचण येणार आहे, असा प्रश्न घेऊन आपल्या आईकडे जाऊन आपल्या आईला विचारणारे ते लहान मूल आणि आम्ही नीचबा आणि ते लोक थोर तया पाहता नित्य होईजे दूर असे उत्तर देणारी त्याची आई, ही या कवितेतली प्रमुख अशी 4 केंद्रे आहेत. वरवर साध्या वाटणाऱ्या आपण भारतीय जातीव्यवस्थेचे भीषण दर्शन घडविणाऱ्या एका प्रसंगावर ही कविता कवीनं उभा केलेली आहे. या कवितेतला प्रश्न मुलाने आईला विचारलेला प्रश्न असला तरी कवीने तो या कवितेच्या रूपाने इथल्या व्यवस्थेला विचारलेला प्रश्नच आहे. चित्रमयता हा या कवितेचा महत्त्वाचा विशेष आहे, कारण या कवितेतून तो संपूर्ण प्रसंग चित्रमयरित्या आपल्यापुढून कवीनं सरकवलेला आहे. या कवितेतील प्रसंग केशवसूत वाचकांच्या नजरेसमोर जसाच्या तसा उभा करतात. सुमारे 130 वर्षापूर्वीच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता उच्च वर्णात जन्मलेल्या केशवसूतांना सामाजिक विषमतेसंदर्भात, जाती विषमतेसंदर्भात प्रश्न पडावा आणि त्यांनी त्यावर कविता लिहावी, हेच केशवसूतांचे वेगळेपण आहे. म्हणतात कवी कुठे ना कुठे आपल्या कवितेत उभा असतो. केशवसूत या कवितेतील अत्यंजाच्या मुलाच्या बाजूने उभे आहेत आणि कवी म्हणून हे केशवसूतांचे मोठेपण आहे. कवीला भूमिका घेऊनच उभं राहावं लागतं किंवा कोणतंही लेखन करत असताना लेखकाला काही एक भूमिका असावी लागते. कवी केशवसूतांनीही या ठिकाणी आपली प्रबोधनाची भूमिका घेतलेली आहे. प्रबोधनाच्या भूमिकेच्या बाजूनं ते उभा आहेत. पुरोगामी विचारसरणीच्या बाजूनं ते उभे आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता या तत्वत्रयींचा बाजूनं कवी या ठिकाणी उभे आहेत किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता या तत्वांचा उद्घोष करणारा हा कवी या तत्वांच्या बाजूने या कवितेत आपली परखड आणि ठाम भूमिका घेऊन उभा राहिलेला आपणाला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं या ठिकाणी केशवसूतांची पहिली कविता अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही आपण पाहिलेली आहे आणि आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद.